नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या उजनी अपडेटमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 7 जुलै 2026 पाहूयात अचूक आकडेवारी सहित आजची उजनीची अपडेट. सकाळी 6 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 489.350 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 52.83 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 10.83 टीएमसी म्हणजेच 20.21% इतका आहे. यावरून अद्याप धरणात उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे दौंड येथील नदी मापन केंद्रावरून 1,45,561 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच उजनी धरणात पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज धरण परिसरात 3 मिलीमीटर तर एकूण हंगामात 82 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून, वीजगृहातून, मुख्य कालव्यातून आणि इतर कोणत्याही मार्गाने पाणी सोडण्यात आलेले नाही. तुलनेने गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणात 45.18 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता, जो 84.33% इतका होता. यंदा मात्र परिस्थिती अद्याप देखील चिंताजनक असली तरी वरच्या भागातून वाढणारी आवक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील मुसळधार पाऊस होत असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्याच्या वर येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत दिलासादायक संकेत मानला जात आहे. आता सर्वांचे लक्ष उजनी धरणातील वाढणाऱ्या पाणीसाठ्याकडे लागले असून पुढील काही दिवसात पाण्याची पातळी किती वेगाने वाढते याकडे सर्वांचे लक्ष असेल. उजनी धरणाच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज.